आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून, गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना, पत्नीला अटक। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून विवाहितेने पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा बनाव करण्यात आला होता, मात्र शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृताच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेश येथील मूळ रहिवासी असलेले संतोष बुराई कोल वय 37 सध्या आनंदवल्ली समोर गंगापूर रोड येथे वास्तव्यास होते। सोमवारी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। सुरुवातीला झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र पंचनामा करताना पोलिसांना संतोष यांच्या मानेवर संशयास्पद काळे व्रण आढळले। शवविच्छेदन अहवालात गळा आवळून श्वास रोखल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी नातलगांची चौकशी केली। त्यानंतर पत्नी हिने गळफास घेतल्याचा बनाव केल्याचे उघड झाले, मात्र मानेवरील जखमांचे स्वरूप गळफासाशी सुसंगत नसल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आली। पोलीस अंमलदार संतोष लोंढे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।